समील बाब, पुढचे भाषण तुम्ही ऐकलेच असतले. पंतप्रधान नरेंद्र मोदीन जी घोषणा केली, जे गॅस, ऑयल, मागीर फर्टिलायझर, मागीर गोल्ड आणि फॉरेन ट्रीप, हेजेर ओवरऑल तुमचो एक रिएक्शन कसो आसा? की पयले सुवातेर देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीन जे आव्हान केलें तें आव्हान आयकल्या नंतर एक गोष्ट आमकां सजमूंक येता की देशाची जी आर्थीक परिस्थिती आसा, म्हणजे भारतीय जनता पक्ष सदींच सक्षम भारत, समृद्ध भारत आणि विकसीत भारत ह्यो सगळ्यो ज्यो घोशणा दिता त्यो म्हाका दिसता फक्त घोशणा पुरत्यो दिल्ल्यो. कारण आमी पळयता की आज जे प्रधानमंत्रीन जे आव्हान केलें, खास करून वेगळ्या वेगळ्या वाठारांनी, म्हणजे खरें म्हणचे जाल्यार गोल्ड स्मीथ जे आमचे ज्वेलर आसा त्यांची आज परिस्थिती आज आमी पळयत जाल्यार आज जे गोल्डाची रेट वाडल्या नंतर ते कठीण परिस्थितीन वयता. तितून प्रधानमंत्री लोकांक आव्हान करता की वर्सभर तुम्ही गोल्ड घेऊ नका, म्हणजे तांकां सोंपोवपाचो प्रयत्न हो. पयलींच ते कठीण परिस्थितीन वयता आनी तितून प्रधानमंत्री जर हें आव्हान करता म्हणजे तेंचो धंदो अक्षरशः सोंपतलो. त्याच्या पलीकडे त्यांच्या बरोबर जे कारागीर बावडे इतके काम करता त्यांचे भवितव्य कितें? म्हणजे आज आमी पळयता की प्रधानमंत्री वेगळी वेगळी आव्हानां करता आसतना एक ती म्हणणी आसा की लोकां सांगेत तत्वज्ञान, स्वता कोरडे पाशाण. म्हणजे लोकांक तूं तत्वज्ञानां सांगता पूण उलटें तूं आपूण करता, जावं तुजे सरकारांतले मंत्री चीफ मिनिस्टर करता. आज पळयता आमी की हांगा ज्या वेळार तो आव्हान करता की डिझल आनी पेट्रोलाचो तुमी वापर कमी करा, हांगासरलो चीफ मिनिस्टराचो म्हाका दिसता तुमी तर कन्वे पळय, तो म्हणजे तो गाडयो घेवन भोंवता त्यो पळय, ताच्या बरोबर 7-8 गाडयो आसता. कसली गरज? आनी त्यो गाडयो कितें सामान्य गाडयो न्ही, म्हणजे त्यांचे कन्झम्पशन ऑफ डिझल पेट्रोल चड आसा. असल्यो गाडयो घेवन तो 7-8 भोंवता, कसली गरज? आमी मुख्यमंत्री पळोवना आमच्या गोंय राज्यांत. हेज्यान पयलीं मुख्यमंत्री 1-2 गाडयो घेवन भोंवताले, पूण हो आज 7-8 गाडयो घेवन भोंवता. ते पयलीं कमी करपाक लाय. आनी नाजाल्यार ताका सांग इलेक्ट्रीक गाडी घेवन भोंव म्हणून. नाजाल्यार ताच्या मंत्र्यांक सगळ्यांक म्हाका दिसता प्रधानमंत्रीन आदेश दिवचो की त्यो डिझल गाडयो बंद करा घेवन भोंवपाच्यो आनी इलेक्ट्रीक गाडयो घेवन भोंवता. तितून तुमी सुरवात करा. म्हाका याद जाता की आमचो देशाचो प्रधानमंत्री ज्या वेळार लाल बहादूर शास्त्री आसलो त्या वेळार देशान एक खंय तरी धान्याचें संकट येयलें. त्या वेळार तेणी लोकांक आव्हान करच्या पयलीं आपणेन सुरवात केली की आठवड्यान एक दीस उपास करपाचो जावं कमी खावपाचें. हे तेणी आपणेन सुरवात केली आनी मागीर लोकांक सांगलें. लोकांक तें पटलें की ज्या वेळार प्रधानमंत्री आव्हान करतना स्वता ते सगळ्यो गोश्टी करता, खास करून लोकांक पटपा सारकेंच तें. पूण आज प्रधानमंत्री म्हणटा की विदेश वारी करूं नाका. अरे तूं स्वता सांगता विदेश वारी करूं नाका, आतां तुजो 15 दिसांचो 5 देशांचो टूर आसा. म्हणजे दुसऱ्यांक तत्वज्ञान आनी आपल्याक जाय त्यो सगळ्यो गोश्टी करप हें म्हाका दिसता भारतीय जनता पक्षाचें सरकार लोकांक फटयता. ह्या देशान आमी आज पळयता की खास करून खंयचोय देश समृद्ध, सक्षम आनी एक आमी म्हणटा की विकसीत म्हणटा तो केन्ना जाता ज्या वेळार कसलीय परिस्थिती येयली जाल्यार त्या परिस्थितीक समोरे वचपाचें ते देशा कडेन तशी परिस्थिती आसपाक जाय, जाल्यारूच तो सक्षम आनी समृद्ध भारत, सक्षम आनी समृद्ध देश. आनी आज आमी पळयता की ह्या परिस्थितींत तर आज प्रधानमंत्री अशें आव्हान दिता, म्हणजे खास करून आमचे म्हाका दिसता इकॉनॉमीक जे आमी आज 5 ट्रिलियन 3 ट्रिलियन इकॉनॉमीची भाशा उलयता ती खंय तरी हे लोकांक फटोवपाचो हेंचो प्रयत्न चालू आहा. खंय तरी आमी पळयता की तेन्ना मुख्यमंत्री म्हणटालो की 3 सिलिंडर दिवपाचे. आयज प्रधानमंत्री म्हणटा की गॅस तुमी कमी वापरचो म्हणून. हेजेर कसो पळयता? कित्याक इवन तेणी म्हणलें की ऑयल तुमी जे खाता तेका म्हणपा लागलो तेका कमी करपाचो, कित्याक तुमकां एक हेय जातली, सेव जातले आनी प्लस तुमचें आरोग्यय सुद्दां उरतलें म्हणून. तेजेर कशें पळयता तूं? पयलीं सुवातेर आज जे लोक पयलींच लोक त्रासान आसा, लोक आज आपल्या पोटा पुरतें जें कितें जाय तें कश्ट करून हाडटा खाता. आनी म्हाका दिसता की आज जे अवाढव्य हो गव्हर्मेंट खर्च करता, तुमी पळयता की आमच्या गोंयांतूच गेल्या 4 वर्सांक जवळ जवळ 650-700 कोटी इव्हेंट मॅनेजमेंटाक मोडले. पूण हे तुमी खंयच्या दृश्टीन तुमी ताका लोकांक सांगता? एका वेळार तुमी सरकार हांगा कोट्यांनी रुपयाची उलाढाल करता, कोट्यांनी रुपयाचे इव्हेंट मॅनेजमेंट करता. आनी आमकां सगळ्यांक खबर आसा हे सगळें करता आसतना हेंच्या फाटल्यान एकमेव उद्देश की कमिशन. कारण हो बीजेपी सरकार हो टोटल कमिशन सरकार. तो आतां 40% का 50% तो वेगळो प्रश्न, पूण हो टोटल कमिशन सरकार. तुमी सरकाराचो पयसो, लोकांचो पयसो विबाड करता आनी ताजे उलट तुमी लोकांक सांगता की हें करूं नाका तें करूं नाका. म्हाका याद जाता की
आमचे काँग्रेस पक्षाचे लिडर श्री राहुल गांधीजी जे लिडर ऑफ ऑपोजिशन पार्लमेंटान आसा तेणी खूब वेळा वेगळ्या वेगळ्या प्रसंगाचेर सरकाराक शिटकावणी दिल्ली, पूण प्रत्येक वेळा ती शिटकावणी तेजी धुडकावून लावन म्हाका याद जाता की कोविडाच्या वेळार एक 4-5 महिने पयलीं श्री राहुल गांधीन एक काही सजेशनां दिल्ली सरकाराक, पूण ती त्यांनी त्या वेळार मानली ना. त्याच्या नंतर कोविड जाल्या नंतर कितें परिस्थिती जाली ती आमी पळयली. त्याच्यानंतर तो जीएसटी टॅक्स व गब्बर सिंग टॅक्स म्हणून ताका राहुल गांधीन संबोधीत केल्लो आनी तें तेजें खरें जालें, कारण त्या टॅक्सा अंतर्गत 7-8 वर्सां ह्या सरकारान बिझनेसमॅनांक पिळून खाल्ले आनी त्याच्या नंतर तो टॅक्स कमी केलो, म्हणजे तो गब्बर सिंग टॅक्स जातलो हें सिद्ध जालें. आनी आतां सुद्दां जी परिस्थिती प्रधानमंत्री आव्हान करता ते राहुल गांधी जवळ जवळ 1-2 महिन्या पयलीं बाकीच केल्लें की परिस्थिती इकॉनॉमिकली परिस्थिती आमची तशी म्हणजे ह्या सिच्युएशनान वचूंक शकता हें तेणी बाकीच केल्लें. पूण त्या खातीर ह्या सरकाराचे जे खास करून BJP सरकाराचे म्हाका दिसता खुबशे कडेन आमी पळयता फक्त घोशणाबाजी, वास्तवीक परिस्थिती हेंच्यांनी आर्थीक परिस्थिती म्हाका दिसता आज कमकुवत केल्ली आसा अशें तरी दिसता. शेवटचो प्रश्न विचारता, तेणी इवन हेय पॉयंट्स म्हणला की फर्टिलायझर जाल्यार यूज करप ना म्हणून. तर शेतकारांक कितलो हो म्हारग पडू शकता की आमी जे इंडियन रावता आमचे शेताचे बिझनस. ती हांव सदींच म्हणटा वॉट इज नॅशनल वेल्थ. एग्रीकल्चर जे आमचे पीक जाता पळय दॅट इज अ नॅशनल वेल्थ. आनी ह्या सरकारान तुमी पळयत जाल्यार प्रत्येक वाठारांत म्हणजे प्रत्येक स्टेटीच्या शेतकारांक काबार केल्ले आसा आनी हेंच्या फाटल्यान काही तरी कॉन्स्पिरसी आसतली. म्हाका दिसता की ज्या वेळार ह्यो सगळ्यो गोश्टी भायर येता त्या वेळार हेंची कितें तरी कॉन्स्पिरसी आसतली. आज हे शेतकारांक काबार करपाचो हेंचो म्हाका दिसता हेंच्यांनी षडयंत्र चालू केल्लें आसा. खरें म्हणचें जाल्यार आज शेतकारांक तेंच्यांनी खूब प्रोत्साहन दिवपाक जाय. जे वेगळ्या वेगळ्या देशांनी आमी पळयता भायल्या देशांनी की शेतकारांक खूब प्रोत्साहन दिता, सरकार खूब सपोर्ट करता, पण आज ही परिस्थिती आमच्या देशान उलटी आहा. आज शेतकारांक प्रोत्साहन दिवच्या पेक्षा तांकां आज तेंची परिस्थिती कमकुवत जाल्ली आसा. खुबशे कडेन आत्महत्या करता शेतकरी. सो म्हाका दिसता हो सरकार लोकांक फटयता. आज आमी पळयता की सदींच आमी म्हणटा की विकसीत भारताच्यो घोशणा दिता, सक्षम भारताची घोशणा दिता, समृद्ध भारताची घोशणा दिता, पूण ज्या वेळार ह्या परिस्थितींच्यान तर आज प्रधानमंत्री हें आव्हान करता म्हणजे आमी खंयच्या दिशेन वाटचाल करता तें म्हाका दिसता आमी सगळ्यांनी विचार करची पडटली. देव बरें.